पद्धतीने तुम्ही मवियाच्या आणि महाविकास आघाडीच्या अंतर्गत जे जे संघर्ष झाले ते अनुभवलेले असतील, आत्ताच्या घडीला महायुतीमध्ये तुम्ही असताना एका ठिकाणी तुम्ही तुमच्याच घटक पक्षाची सत्ता उलथवून लावली आणि त्र्यंबकेश्वरमध्ये वेगळा निकाल लावलेला आहे. हे बघा, स्वायत्त ज्या आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बघतो त्याच्याकडे फक्त पक्ष म्हणून आपण बघता कामा नये. तर त्याच्या बरोबरीने आपल्याला स्थानिक नेतृत्व, तिथले कार्यकर्ते, त्यांच्या क्षमता या सगळ्यांकडे बघायला लागतं. आणि त्याच्यामध्ये जर स्थानिक, आम्ही ठरवलं होतं महायुती म्हणून सुद्धा, की जर स्थानिक नेतृत्वाला असं वाटत असेल की आम्ही वेगवेगळे लढून आमचं नेतृत्व प्रस्थापित करू शकतो, शेवटी आम्ही 3 वेगवेगळे पक्ष आहोत, हे आपल्याला सगळ्यांना मान्य करावं लागेल. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर स्थानिक प्रतिभाताई तुम्ही राज्यात सत्तेत शेजारी शेजारी बसणार आणि मैदानावर वेगवेगळे लढणार, हे लोकांना पटेल का? याचं उत्तर तुम्ही द्या आणि त्याचबरोबर सुनील मोदींपर्यंत पण पोहोचेल. पटलंय ना सर, लोकांना पटलंय. तुम्ही आता स्क्रीनवर जे आकडे दाखवताय त्या आकड्यांमधून मतदारांनी आपल्याला काय पटलंय हे दाखवून दिलेलं आहे. आणि त्यामुळे आपण हे मान्य करायला हवं की महायुतीमधल्या तिघही घटक पक्षांकडे मतदारांचा कौल आहे. ठीक आहे प्रतिभाताई, आपल्याला कदाचित फोन येतोय. मी फक्त विनंती करेन आपण DND मोडवर ठेवा, म्हणजे विना अडथळा आपण आमच्या संपर्कात राहाल. विकास वैद्यांपर्यंत पोहोचतो. दरम्यान एक ताजा तपशील समोर येतोय, तोही आपण पाहणार आहोत. इंदापुरातले भरतच्या आघाडीवर असल्याचा तपशील आपल्यापर्यंत आला. विकास वैद्य राजकीय विश्लेषक या नात्याने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत का, हेही तपासायला हवं. मला विचारायचं आहे असं की आपल्यासोबत प्रकाश गाडे आहेत माझ्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये. प्रकाश गाडेंना विचारतो, प्रकाशजी, लोक मतदान करतात त्यावेळेला ते राज्यात तुम्ही सोबत आहात, गावात तुम्ही वेगळे लढताय, हे स्वीकारताय? कसं स्वीकारतायत ते? त्याच्या मागे तुम्ही काही जादुई काही गोष्टी वापरल्या आहेत का, असा थेटच मुद्दा वारंवार उपस्थित होतोय. नाही, कसं आहे की बघा, एक महायुती म्हणून आमचं ठरलेलं होतं की जे काही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे ती कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि त्याचे मुद्दे देखील स्थानिक असतात आणि पक्ष असेल, व्यक्ती असेल, ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित बघितल्या जातात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुकीमध्ये. तर त्यामुळं काय होतं की जो निकाल आहे आणि मुळात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत जर आपणाला आपल्या शहराचा विकास करायचा असेल, आपल्या राज्याचा विकास करायचा असेल आणि देशाचा विकास करायचा असेल, तर गल्ली ते दिल्ली हे एकच असलं पाहिजे, हे जनतेला माहिती आहे. जनता याच्यावर बोलू. एकदा आकडे पटकन पाहणार आहोत. नगर परिषदेच्या 140च्या संदर्भातला तपशील आता आपल्या स्क्रीनवर आहे. 92 भाजप, शिवसेना 21, राष्ट्रवादी 13, ठाकरे 3, पवार 6, काँग्रेस 5, इतक्या मोठ्या प्रमाणामधला फरक आहे. आणि ज्या गतीनं आत्ताच्या घडीला महाविकास आघाडीची आकडेवारी आहे ती फार काही वाढताना दिसत नाहीये. हाताच्या एका बोटावर 2 बोटां किंवा 2 हाताच्या मिळून बोटांवरच मोजता येईल अशी संख्या आहे. दरम्यान बाळापूरमधून ठाकरे गटाचे उमेदवार पुढे गेल्याची बातमी येते. अकोट नगरपालिकेमध्ये MIMनं 4 जागा जिंकल्या. अकोट सारख्या नगरपालिकेमध्ये MIMनं 4 जागा जिंकणं आणि बलबीर सिंग, करण सिंग कोरिया नावाचा एक माणूस महाराष्ट्रात जिंकून येतोय. कोरिया आडनाव आहे, माणूस कोरियाचा नाही आहे, कोरिया आडनाव असलेला माणूस महाराष्ट्रात जिंकलेला आहे. महाराष्ट्राचं विशाल हृदय केवढं आहे ते आपल्याला दिसेल. बाळापूरमधून ठाकरे गटाचे उमेदवार विजयी होताना दिसत आहेत. अकोटमधल्या नगरपालिकेच्या बद्दलची चर्चा करायला लागेल आणि मला वाटतं प्रकाशजी, MIM बद्दल तुम्ही अधिकारवाणीनं बोलू शकाल. MIM जिंकू लागलेली आहे अनेक ठिकाणी, ग्रामीण पातळीवर त्यांचं नेटवर्क बनलंय का, आणि तपशील अजून पुढे येतोय तोही ऐकून घ्या. त्याही उत्तरासाठी मी येईनच आपल्याकडे. चिपळूणमधला तपशील थोड्याच वेळापूर्वी नजरेसमोरून गेला. धारणी नगर परिषदेमध्ये भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. पाथर्डी नगर परिषदेमध्ये भाजपाचे उमेदवार अभय आव्हाड आघाडीवर आहेत. विविध प्रकारचे तपशील येत आहेत. श्रीगोंदा नगर परिषदेमध्ये शिवसेनेच्या शुभांगी पोटे आघाडीवर आहेत. त्याही तपशिलाला आपण आता पाहिलं. चिपळूणमधला तपशील मगाशी जो निसटला होता त्यात उमेश सकपाळ हे आघाडीवर आहेत. आता पटकन प्रकाश गाडे आपल्यापर्यंत येतोय. याच निमित्तानं आपल्याला उत्तर द्यायला हवं. प्रकाश गाडे, MIMचा विजय कसा पाहताय? खरं तर तुमची बी टीम असा आरोप होतो. कसं आहे की वारंवार आमची बी टीम म्हणून सगळ्या विरोधी पक्षाकडनं आरोप होतो. मुळात आहे ना की ज्या MIM पक्षाला मागे आपले इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसाठी अलायन्स करणार म्हणून त्यांनी पत्र दिलं होतं, ही बी टीम कुणाची आहे? हे सगळे काँग्रेस असेल, MIM असेल, यांचा जो DNA आहे तो एकच आहे.
आणि ह्या अशा धर्मांध पक्षाला आणि धर्मांध जे अल्पसंख्याकांचं तुष्टीकरण करणारा काँग्रेस पक्ष, ह्या दोघांमध्ये जास्ती फरक नाही आहे. ठीक आहे. आणि ह्या मुळात म्हणजे MIM सारखा पक्ष जर त्या ठिकाणी निवडून येत असेल तर हे सगळे काँग्रेस असेल, उभाटा गट असेल, ठीक आहे. आणि ह्या सगळ्यांनी एकत्रित मिळून त्या लोकांना विजयी केलेला आहे. आणि आणि हे आपल्यासोबत एक नवीन पाहुणे आले आहेत. संजीव उन्हाळे आहेत, राजकीय विश्लेषक या नात्यानं आपण त्यांना अनेक वर्ष पाहतो आहोत. संजीवजी नमस्कार आणि स्वागत. मी प्रसाद काथे बोलतोय. माझा